नमस्कार मित्रांनो. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाच्या या सुपरफास्ट पण अत्यंत सखोल विश्लेषण सत्रात म्हणजेच आपल्या आजच्या एक्सप्लेनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नुसत्या बातम्यांची वरवरची उजळणी करणार नाही होत, तर त्या घडामोडीमागचं खरं कारण, त्यांचं का आणि कसं अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी किंवा बदलतं जग समजून घेण्यासाठी हे सत्र तुमच्यासाठी खूपच फायद्याचं ठरणार आहे. आज आपण नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण UAE आणि ओपेक, होर्मुझची सामुद्रधुनी, IIP डेटा, पॉश कायदा, जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टे, ऑलिव्ह रिडले कासवे, सायबर सुरक्षेतील I4C, आर्टिमिस अवॉर्ड्स, शेतीचे प्रकार आणि SCO रॅट्स अशा अतिशय महत्त्वाच्या विषयांचा वेध घेणार आहोत. हे स्पष्टीकरण पूर्ण झाल्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण संवादात्मक बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ सत्रही घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका आणि तुमची तयारी तपासा. चला तर मग जराही वेळ न दवडता आपण आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया, जागतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्था. या घडामोडी जागतिक बाजाराला कशी दिशा देतात ते पाहूया. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची सागरी कोंडी किंवा चोक पॉईंट मानली जाते. पण तुम्हाला माहितीये का, हा अरुंद मार्ग एवढा महत्त्वाचा का आहे? कारण जगातल्या एकूण तेलाच्या व्यापारापैकी तब्बल 20% व्यापार ह्याच एका निमुळत्या मार्गावरून चालतो. आता विचार करा, अमेरिका आणि इराणमध्ये जर तणाव वाढला आणि इथे थोडा जरी अडथळा आला तर संपूर्ण जगाचं आर्थिक गणितच कोलमडून पडेल. म्हणूनच या जागेला एवढं सामरिक महत्त्व आहे. मध्यपूर्वेचाच विषय निघालाय तर ऊर्जा क्षेत्रात आता एक मोठा भूकंप पाहायला मिळतोय. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEनं एक मोठी घोषणा केलीय. मे 2026 पर्यंत ते ओपेक या शक्तिशाली तेल उत्पादक देशांच्या गटातून बाहेर पडणार आहेत. पण का? तर याचं साधं उत्तर आहे उत्पादन लवचिकता. भविष्यात जगभरात जीवाश्म इंधनाचा वापर कमी होणार आहे हे ओळखून त्याआधीच आपलं जास्तीत जास्त तेल विकून अर्थव्यवस्था सुरक्षित करण्याचा UAEचा हा अत्यंत धोरणात्मक निर्णय आहे. आता अर्थव्यवस्थेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आकडेवारीकडे लक्ष देऊया. कोणत्याही देशाची औद्योगिक प्रगती मोजण्यासाठी IIP म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक वापरला जातो. पण यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये का? या संपूर्ण निर्देशांकात तब्बल 40% वाटा हा फक्त 8 प्रमुख उद्योगांचा आहे. होय, फक्त 8. यात कोळसा, पोलाद आणि वीज यांसारख्या पायाभूत क्षेत्रांचा समावेश होतो. म्हणजे बघा, या 8 क्षेत्रामध्ये काहीही कमी जास्त झालं तर त्याचा थेट परिणाम पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. अर्थव्यवस्थेकडून आपण जरा सुरक्षेकडे वळूया. प्रादेशिक सुरक्षेचा विचार केला तर शांघाय सहकार्य संघटनेची SCOची RATS नावाची एक खूप महत्त्वाची संस्था आहे. दहशतवाद विरोधी प्रादेशिक रचना असं तिचं पूर्ण नाव. या संस्थेचं कायमस्वरूपी मुख्यालय उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आहे. मध्य आशियातील दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सर्व सदस्य देशांमध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करून ही संस्था अत्यंत मोलाची भूमिका बजावते. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, जो आहे पर्यावरण आणि कृषी. यात आपण काही आश्चर्यकारक जैविक घटना आणि शेतीच्या पद्धती पाहणार आहोत. सागरी जीवशास्त्रात अरिबाडा नावाची एक भन्नाट आणि थक्क करणारी संकल्पना आहे. हा एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो आगमन. आता कल्पना करा, एखाद्या रात्री हजारो नाही लाखो मादी ऑलिव्ह रिडले कासवे एकाच वेळी एका विशिष्ट समुद्र किनाऱ्यावर एकत्र येतात आणि अंडी घालतात. निसर्गाचा हा संक्रमणाचा चमत्कार ओडिशामधील गहिरमाथा आणि ऋषिकुल्या किनाऱ्यांवर दरवर्षी पाहायला मिळतो. समुद्रातून जमिनीवर येऊया. हनी बॅजर या प्राण्याबद्दल तुम्ही ऐकलंय का? हा प्राणी जमिनीवरील परिसंस्थेतला एक कीस्टोन प्रेडेटर आहे. कीस्टोन म्हणजे असा महत्त्वाचा घटक ज्याच्यावर पूर्ण परिसंस्थेचा समतोल अवलंबून असतो. हनी बॅजर हा दिसायला छोटा असला तरी तो अत्यंत आक्रमक असतो. तो कीटक आणि अगदी महाभयंकर विषारी सापांचीही शिकार करतो. त्याच्यामुळेच या सापांची आणि कीटकांची संख्या नियंत्रणात राहते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत नाही. शाश्वत शेतीबद्दल बोलताना अनेकदा नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या 2 शब्दांत आपला गोंधळ उडतो, बरोबर? तर सोप्या भाषेत सांगायचं तर नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरून काही विकत न आणता फक्त स्थानिक आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून माती सुपीक बनवली जाते. यात खर्च नगण्य असतो. तर दुसरीकडे सेंद्रिय शेतीमध्ये काही विशिष्ट मानके पाळावी लागतात आणि अनेकदा त्यासाठी बाजारातून सेंद्रिय खते किंवा कीटकनाशके विकत आणावी लागतात. चला, आता आपण आपल्या शेवटच्या माहितीपूर्ण विभागाकडे आलो आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कायदा. जागतिक आरोग्य संघटनेने WHOने
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी 2030चं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे 90-70-90. या आकड्यांचा अर्थ काय? तर 90% मुलींना 15 वर्षांच्या आत HPV लस देणं, 70% महिलांची वयाच्या 35 आणि 45शीत योग्य तपासणी करणं आणि 90% कर्करोगग्रस्त महिलांवर प्रभावी उपचार करणं. हे धोरण यशस्वी झालं तर आपण लाखो महिलांचे प्राण नक्कीच वाचवू शकतो. आजकाल आपण सगळेच एक शब्द नेहमी ऐकतोय, डिजिटल अरेस्ट. व्हिडिओ कॉल येतो, धमक्या दिल्या जातात आणि लोकांचे पैसे उकळले जातात. या आधुनिक सायबर भामट्यांना रोखण्यासाठी भारताच्या गृहमंत्रालयाने I4C म्हणजेच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन केलंय. हीच ती मुख्य नोडल संस्था आहे जी अशा गुन्ह्यांचा माग काढते आणि देशाची सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं काम करते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला 2013च्या POSH कायद्याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी हा कायदा बनवला गेलाय. यातला सर्वात कळीचा नियम असा आहे की ज्या ऑफिसमध्ये 10 किंवा त्याहून जास्त कर्मचारी काम करतात तिथे अंतर्गत तक्रार समिती इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. हा नियम महिलांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी ढाल म्हणून उभा राहतो. आणि शेवटी नजर टाकूया अंतराळ विज्ञानाकडे. चंद्र आणि इतर खगोलीय ग्रहांवर शांततेने संशोधन करण्यासाठी आर्टेमिस अकॉर्ड्स नावाचे जागतिक नियम बनवण्यात आलेत. नुकतंच जॉर्डन या देशाने यावर सही केली असून तो या करारातला 63वा सदस्य बनलाय. म्हणजेच काय तर भविष्यात अंतराळात कुणा एकाची मक्तेदारी राहणार नाही, तर सगळे देश मिळून पारदर्शकपणे मोहिमा राबवतील. तर मित्रांनो, या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचं आणि तथ्यांचं विश्लेषण आपण इथे पूर्ण केलं आहे. आता वेळ आहे सराव प्रश्नांची. आपलं हे सविस्तर स्पष्टीकरणाचं सत्र आता पूर्ण झालं आहे आणि ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ते संवादात्मक बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ सत्र आता लगेचच या व्हिडिओमध्ये सुरू होईल. तुमचं ज्ञान तपासण्यासाठी तयार रहा. पण हे प्रश्न सोडवण्याआधी एका गोष्टीवर नक्की विचार करा. आज आपण सायबर धोके, बदलती ऊर्जा समीकरणे आणि पर्यावरणाची संकटं यावर सखोल चर्चा केली. हे सगळं इतक्या वेगाने बदलतंय की या नव्या आणि अफाट आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या जागतिक आणि देशांतर्गत संस्था खरोखरच किती तयार आहेत? विचार करा आणि आता सुरू करूया तुमचं संवादात्मक MCQ